तील लिक्विड लीजर लाऊंज बारमधील ड्रग्ज प्रकरणासंदर्भात कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत। ड्रग्ज प्रकरणी हॉटेल मालकासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। बालाजी, काय नेमकं म्हटलेलं आहे या सगळ्या संदर्भात आणि आता कारवाई सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते? नक्कीच हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर खूप मोठी चर्चा सुरू झाली होती आणि याला जबाबदार जे आहेत ते पोलीस आहेत असं बोललं जात होतं। त्यामुळे जे बीट मार्शल अंमलदार आहेत ते 2 अंमलदारांना आता निलंबित करण्यात आलेलं आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा यात चौकशी करण्यात येणार आहे। वरिष्ठ स्तरावरून ही चौकशी करण्यात येणार आहे, कारण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निलंबनाची मागणी केलेली होती आणि आदेशही दिले होते। त्यामुळे या संदर्भात पोलीस आणखी कुणाकुणावर कारवाई करतात हे पाहावं लागेल। तर दुसरीकडे 5 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। आज त्यांना कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे। आणखी काही लोकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती पोलीस पथक करत आहे। विविध पोलीस पथक तयार करून यातले काही ड्रग्ज पेडलर किंवा जे ड्रग्ज घेणारे जे तरुण दिसत आहेत व्हिडिओमध्ये त्यांचा सुद्धा शोध आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय। रिद्धी जी, बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.